लक्ष द्या. पहिले तारीख कुठली लिहायची? हा किती? 28 नोव्हेंबर 1928 मी लिहिले. नोव्हेंबर महिना म्हणजे कोणता महिना रे? आणि 1900 किती? क्लिअर. त्यानंतर 20 सप्टेंबर ही तारीख लिहिली मी. 20 सप्टेंबर महिना म्हणजे कोणता? 9वा महिना. आणि 2005 हे 2005 आपण इथे लिहिलं. क्लिअर. आता अडचण ही आहे की या आकड्यापेक्षा हे आकडे कसे आहेत? मोठे आहेत. याच्यापूर्वी हे आकडे मोठे होते, इझी गेला आपल्याला. मग करायचं काय नेमकं? तर आपल्याला इकडला महिना इथे घ्यावा लागेल. आलं लक्षात? उसना म्हणतो ना आपण, तो इथून इथे घ्यावा लागेल तुम्हाला. मग कोणता महिना इथून इथे घेता? किती दिवस घेता? 31. का बरं 31? समजा तुम्ही हा 9वाच महिना इथे घेतला. 9वा महिना म्हणजे कोणता? सप्टेंबर. सप्टेंबर महिना किती दिवसांचा? 30 दिवसांचा. 30 दिवस इथे घेतला सप्टेंबरचा. तर सप्टेंबर मधली तारीख ही 20 आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये 20 आणि 30 50 दिवस होऊन जाईल. चुकणार ना ते. म्हणून हा 9व्या महिन्याची इथे 20 तारीख आहे. 9वा महिना काहीच करता येणार नाही. त्याच्या पूर्वीचा महिना कोणता? 8वा महिना म्हणजे कोणता? ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो? 31. हा मी 31 दिवस या ठिकाणी घेतले, इकडून इकडे. कळत आहे? मग इथे 9 महिने राहिले का? इथे किती महिने झाले आता? क्लिअर. सांगा आता हे पूर्ण दिवस किती झाले? 51. 51 मधून 28 मायनस करा बरं. किती राहते? 23. क्लिअर. कळत आहे का? 23 चा पर्याय बघा एकच आहे पहिला. तर सोडवायची गरज नाही बाकीचं, तरी आपण पूर्ण सोडून देऊ. पहा आता मला एक सांगा, हे झालंय इथे बघा 8 मधून 11 जाते का रे? नाही. मग इथून एक वर्ष इकडे घ्यावं लागेल. मग कोणतं वर्ष घेता? तर कुठलंही घ्या. कोणत्याही वर्षामध्ये महिने किती असेल? 12च असणार. एक वर्ष मी इथे घेतले, 12 महिने इथे जर घेतले तर याच्यात 2005 नाही राहणार, इथे राहणार 2000. एक वर्ष कमी झालं. क्लिअर. आता इथे किती महिने झाले पहा बरं? 20. 12 आणि 8 किती? 20. 20 मधनं 11 महिने गेले, किती राहिले? 9 महिने इथे लिहिले. क्लिअर. आता हा 2004 आहे. 2004 मधून 1985 वजा करतायत, तुम्हाला अडचण नाही. सांगा इथे घेतला 1, या 14 मधनं 5 गेले, 9 राहा. हा इथे घेतलेला 1 इथे आणला, हे किती झाले? 199 झाले. आता 200 मधून 199 गेले, म्हणजे हे काय? 19 वर्ष. हे काय? महिने. आणि हे काय? दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे पूर्ण. ठीक आहे.